महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी. पूजा खिणी पुण्याची कप्तान. पूजा किणीला बोनस रेषेचा फायदा घेता येणार नाहीये. रत्नागिरीचे 4च खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत क्रीडांगणात. सिनियर नॅशनल तिला खेळलेली आतमध्ये घुसूनच पॉइंट घ्यावा लागणार आहे. आणि जेव्हा बोनस रेषा सोडून खेळाडू मागे असतात त्यातून पॉइंट घेणं खूप कठीण असतं राहुल. अगदी त्यांना डीप जायला लागतं, पूर्ण कोर्टभर त्यांना डॉजिंग करावं लागतं आणि ते 30 सेकंदात तेवढा स्टॅमिना ठेवून. बघा पुण्याची रणनीती. बोनस लाईनच्या पुढेच रक्षापंक्ती उभी आहे. बोनस लाईन पर्यंत पोहोचून द्यायचं नाही अपेक्षा टाकलेला असा त्यांचा प्रयत्न आहे. तिला धोका पत्करायला लावायचा आहे बोनस लाईन शिवण्यासाठी. विनल जाधव आता पुण्यासाठी. रत्नागिरीची 2 आणि 2 अशी साखळी क्षेत्ररक्षण मजबूत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. पुण्याचे जास्त खेळाडू आता मैदानात आहेत. प्रयत्न केल्यास ते देखील लोनाची परतफेड करू शकतात रत्नागिरीवर. प्रेक्षकांना देखील या मॅचचं गांभीर्य माहिती आहे, त्यामुळे प्रेक्षक देखील एका गंभीर अशा स्वरूपात. आणि ही उत्तम चौडा पकड. रत्नागिरीच्या रेडरला जेरबंद केलेला आहे. काय सुंदर पकड आहे ती. ही पहा. आणि चौड्यात घुसलेले आहेत पूजा किणीच्या. पुण्याची कप्तान चौड्याची पकड जुगारून शाबूत परतलेली आहे मध्यरेषेवर आणि त्यांनी तृप्ती सुवर्ण रत्नागिरीच्या शिवल्याचा दावा करतात आहे. झपाट्याने चित्र पालटलेलं आहे सामन्याचं छाया. खरं क्षेत्ररक्षण मजबूत ठेवून चढाईमधनं गुण घेणं हे त्यांच्याकरता इष्ट होतं. टेम्प होऊन हात न घालणं हेच त्यांच्या फायद्याचं होतं. प्रलोभन, मोह, अतिशय संयम ठेवायला हवा होता या ठिकाणी. परसूट पूजा किणीचा. 2च खेळाडू आहेत ते पहा. चौडा पकडण्याचा प्रयत्न फसला. चपळाची चढाई तिची यशस्वी झालेली आहे. बरोबरीकडे वाटचाल करताना पुण्यनगरीचा हा संघ. अपेक्षा टाकळे एकमेव खेळाडू आता राहिलेली आहे ती रत्नागिरीसाठी. एक तरी तिला खेळाडूला स्पर्श करणं भाग करावाच आहे. लागेल. तिने बोनस घेतलाय आणि ते पूर्ण प्रयत्न करेल एखादा तरी गडी मारण्याचा. आणि हिचा प्रयत्न यशस्वी झालाय. स्पर्श करून ती लॉबी मध्ये गेलेली आहे. एक खेळाडू तिने जिवंत केलेला आहे. रेखा सावंतला आता आत मैदानात आलेली आहे रेखा सावंत. आणि रेखा सावंत पुन्हा एकदा बाद झालेली आहे. पूजा किणीने तिला दाबत दाबत कोपऱ्यात नेलेला आहे. सेल्फ आउट होण्याचा भीती असल्यामुळे ती कोपऱ्यातच उभी राहिली आणि पूजा किणीने तिला स्पर्श केलेला आहे. परत एकदा अपेक्षा टाकळे एकाएकी रत्नागिरी रेडर्सचं आव्हान पेलताना रेडसाठी उतरलेली आहे. पुण्याच्या संघाने अतिशय सावधगिरी बाळगली आहे. त्यांनी बोनस गुण दिल्याबरोबर पूर्ण संघ मागे गेलाय. ते पहा. अपेक्षा टाकळे सापडली. पाठ वळली आणि घात झाला. आणि तिचा अतिशय चांगला प्रयत्न होता मध्यरेषेकडे जाण्याचा, परंतु ती पोहोचू शकलेली नाहीये. तिच्या पाठीमागे असलेल्या डिफेंडरकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं आणि त्याचा फायदा घेत त्या डिफेंडरने तिला पाठीतून विळखा मारलेला अशा आहे आणि तऱ्हेने अशा रीतीने रत्नागिरीवर लोण चढलेला आहे. आणि पाहता पाहता पुणे पॅन्थर्सनी पिछाडी भरून काढत बराबरी साधलेली आहे. माफ करा, आता लोण चढणार आता आहे. लोण चढणार. रत्नागिरी 18 आणि पुणे 17. मला वाटतं मगाच्या चढाईमध्ये दोन्ही संघांचे एक एक गुण झाले होते. एक एक खेळाडू बाहेर गेले आणि त्याच्या बदल्यात ती आतमध्ये आली. अगदी. अपेक्षा टाकळे स्टार रेडर रत्नागिरी रेडर्सची. आज दुपारी तिला थोडासा क्षणचित्र आतापर्यंतची अपेक्षा टाकळीची नजर हटली आणि तिला पाठीमागून जेरबंद केलं पुणे पॅन्थर्सनी.
खेळ महाकबड्डी आपली माती आपला खेळ गुणांची बराबरी आता रत्नागिरी 18 पुणे 18. पहिला हाफ जवळजवळ संपत आलेला आहे. केवळ 30 सेकंद बाकी आहेत पहिल्या हाफमध्ये. संपूर्ण 7 खेळाडूंची रक्षापंथी पुणे पॅन्थर्सची कार्यरत आहे. त्या उलट रत्नागिरी रेडर्सच्या खेळाडूंची संख्या मैदानात कमी. कोच तारक राऊत बारीकीने लक्ष ठेवून आहेत सामन्यावर. तरुण श्रद्धा पवार पुण्यनगरीसाठी. मगाशी लोन चढल्यामुळे आता सगळा रत्नागिरीचा संघ आतमध्ये आहे. हा या इथे पहिला मध्यंतर झालेला आहे. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी